शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाप्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीत काय निर्णय देणार याकडे लक्ष। दिल्लीतील आंदोलनादरम्यान पॅलेट गनसह लाठ्याकाठ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण। राहुल गांधींचे गंभीर आरोप, तर राहुल गांधी खोटं बोलत आहेत म्हणत भाजपचा पलटवार। लोकसभेनंतर राज्यसभेत आज परीक्षा विधेयक सादर होणार। राज्यसभेत विरोधकांकडून गोंधळाची शक्यता। पेपरफुटी रोखण्यासाठीचे विधेयक लोकसभेत पास। आरोपींना 7 वर्षांची शिक्षा तर 10 कोटींचा दंड। पेपरफुटीला आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडवर। 50 मीटर परिसरात जंक फूडला बंदी। राज्यातील सर्व शाळांसाठी अन्न सुरक्षा आयुक्तांचा आदेश। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे 40 वर्षीय निलेश कोतकर यांचा मृत्यू। अंबड MIDC भागात खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात उपचारादरम्यान गमावला जीव। गेल्या काही दिवसांमधील मृत्यूची चौथी घटना। आज देशामध्ये युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती जास्त माजलेली आहे किंवा फसफसलेली आहे। युवा शक्तीपेक्षा बुवा शक्ती वाढले। युवा शक्ती हीच देशाची खरी शक्ती। युवानं दाखवून दिलं लोकशाही काट टाकते। मार्मिक प्रबोधन शतक या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्यावर बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र प्रकरणी कारवाई। रमेश मुखेकर यांना तात्काळ सेवेतून केलं निलंबित। विद्यापीठाकडून पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल। कोयना धरण जलाशयाचं नामांतरण छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय असं करण्यात आलं। जलसंपदा विभागानं बुधवारी यासंदर्भात GR काढला। त्यामुळे कोयना धरण जलाशयाचं शिवाजी सागर ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर असं नाव ठेवलं गेलेलं आहे। मतदार सखोल पुनर्निरीक्षण मोहीम म्हणजे SIR राज्यात 87.79% गणना नमुन्यांचं वितरण करण्यात आलं। 60.44% नमुने डिजिटल स्वरूपामध्ये अपलोड झालेले आहेत। SIRच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मतदार यादी त्रुटीमुक्त आणि अचूक तयार करण्याला प्राधान्य देण्यात आलं। अन्न आणि औषध प्रशासनाने आजपर्यंत किती मंत्र्यांच्या मालकीच्या आस्थापना केली जाब उच्च न्यायालयात उपस्थित केले। तर अशा सूचना देत मंत्रालय उच्च न्यायालयासह सरकारी आणि निमसरकारी आस्थापनांचीही तातडीने तपासणी करा असे आदेश बुधवारी राज्य सरकारला दिले आहेत। मुंबई उपनगर तसंच पुणे शहरात 2011 शासकीय जमिनीवरील अतिकृत बांधकामांना नियमित करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार या प्रक्रियेला गती देण्याकरता पात्र धारकांचं व्यापक सर्वेक्षण करण्याकरता कोकण विभागीय आयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे। आणि सुंदर पुणेच्या घोषणा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे शहरातील हवा मात्र दिवसेंदिवस अधिक समोर आलंय। शहरातील अनेक भागांमध्ये धुलीकणांचं प्रमाण अधिक नोंदवण्यात आलेलं आहे। सूक्ष्म धुलीकणांचं प्रमाणही शिवाजीनगर आणि लोहगाव परिसरामध्ये धोकादायक पातळीवर पोहोचल्याचं स्पष्ट झालेलं आहे। पालघर जिल्ह्यामध्ये 22 जुलै ते 26 जुलै असा तब्बल 6 दिवस मुसळधार पाऊस झाला। यामुळे जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती। जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील भातशेती 6 दिवस पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची भात रोपण्याची कामं रखडली होती। पण 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पावसाने धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकरी कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीमध्ये तफावत समोर आली आहे। अनेक शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या रकमेपेक्षा कमी कर्जमाफी मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली। याद्यांमधील त्रुटी दूर करण्याकरता राज्य सरकार आणि बँकांच्या होणार असून पात्र शेतकऱ्यांना
माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पुजार यांनी दिली. डीबी मर्गांनी आंतरराज्य सायबर फसवणूक प्रकरणामध्ये मोठी कारवाई केली. 26 वर्षाच्या आरोपीला झारखंड आणि पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आली. आरोपी महानगर गॅस लिमिटेडच्या नावानं बनावट संदेश पाठवून नागरिकांना एपीके फाईल्स इन्स्टॉल करण्यास भाग पाडत होता. त्याद्वारे बँकिंगची गोपनीय माहिती चोरून देशभरातील हजारो नागरिकांची फसवणूक करण्यात आली. जळगाव शहरातील इच्छादेवी चौफुलीवरील भीषण अपघातानंतर पोलिसांच्या हद्दीच्या वादामुळे गुन्हा तब्बल 5 तासांनी दाखल झाल्याचा जखमी एका दुचाकीचा मृत्यू झाला असून एक पादचारी गंभीर जखमी झाला. पण पोलिसांनी पंचनामा आणि इतर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच गुन्हा दाखल केल्याचं दिलं आहे. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी धडक कारवाई करत शहराच्या जलनगर भागातून एमडी ड्रग्ज तस्कराला अटक केली. गुन्हे शाखा पथक गस्ती एका जुन्या घरात माहिती मिळाली. या घरावर करण्यात आली. धाडीत 18.95 ग्रॅम एमडी सह इतर जप्त करण्यात आला. श्री क्षेत्रनाथ टेकडी इथं गुरुपौर्णिमेनिमित्त लागानी करता घरी लांब होत्या. वसईच्या कळंबमध्ये टुरिस्ट रिसॉर्टमध्ये रात्री पार्टी सुरू असते. पूर्ण कायदेशीर गावठी पेटून हवेत गोळीला. गस्तीवरील गोळीबार त्यांनी घटनास्थळी सुरुवातीला गोळीबार न झाल्याचं सांगण्यात आलं आणि दरम्यान रिकाम काढून आल्यानंतर पोलिसांनी सखोल गोळीबार झाल्याचं निष्पन्न झालं. नाशिकच्या तोरण डोंगरी गावातील पैरा ॲथलीट दिलीप गावितनं पुरुषांच्या T47 या 100 मीटर म्हणजे 100 मीटर शर्यतीमध्ये 10.71 सेकंदाचा नवा विक्रम नोंदवला आणि सुवर्णपदक पटकावलं. दिलीपनं हे सुवर्णपदक आपले प्रशिक्षक वैजनाथ काळे यांना समर्पित केलं. उल्हासनगरमध्ये मॅनहोलमध्ये व्यक्तीला उतरवून गटार सफाई केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. कायद्यानं बंदी असताना ही सफाई सुरू असल्यानं महापालिकेच्या आरोग्य विभागावर टीका होतीये. संबंधित कंत्राटदाराच्या कामावर नियंत्रण नसल्याचा आरोपही करण्यात आला. मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील गुरु तेग बहादूर नगर स्थानकाचं मुंबई शहरी परिवहन प्रकल्पांतर्गत मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण सुरू असून भविष्यात 15 डब्यांच्या लोकलचं संचलन शक्य होणार आहे. यासाठी स्थानकाचा विस्तार करण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत नवीन प्लॅटफॉर्म, स्कायवॉक आणि 2 नवीन पादचारी पूल उभारले जात आहेत. ठाणे बोरिवली प्रकल्पाच्या ठाणे बाजूकडील दुसऱ्या बोगद्याच्या भुयारीकरणाला पुढील आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. त्याकरता अर्जुना हे TBM सज्ज झालंय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं त्याची तयारी पूर्ण केली. विकसित होणाऱ्या 70च्या त्यातील बहुतांश म्हणजेच 85% परिसर सर्वसामान्य नागरिकांना कोणतंही शुल्क वापरता येणार आहे. सुविधा उभारल्या जाणार आहेत. त्या संपूर्ण प्रकल्पात विखुरलेल्या स्वरूपामध्ये असतील. कोणत्याही एका विभागात सशुल्क सुविधा 15% अधिक क्षेत्र व्यापणार नाही अशी सुधारित रचना करण्यात आलेली आहे. परदेशातील गणेशोत्सवासाठी बदलापूर गणेशती परदेशात मात्र यंदा युद्ध 1,60,000 गणेश मूर्ती परदेशात वेळेवर पोहोचवल्या. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू झाल्यानं समुद्रमार्गे होणारी वाहतूक थांबवण्यात आली. परंतु अडचणींवर मात करत बदलापूरमधून गणेश मूर्ती परदेशात रवाना झालेल्या आहेत. राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषदांमधील शासन निधीतून होणाऱ्या विकास कामांवर आता AI आणि GIS मॅपिंगच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. विकासकांमध्ये पारदर्शकता, गुणवत्ता आणि उत्तरदायित्व वाढवण्याकरता राज्य सरकारने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित तांत्रिक आणि सामाजिक लेखापरीक्षणाची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आगार तपासणी व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. यापुढे तपासणी केवळ त्रुटी शोधण्यासाठी न राहता आगाराची कार्यक्षमता, आर्थिक शिस्त, उत्पादकता, महसूल आणि प्रवासी सेवेची गुणवत्ता सुधारण्यावर केंद्रित असेल. यासाठी परफॉर्मन्स इन्स्पेक्शन ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
डिजिटल व्यवहार करताना ग्राहकांची खासगी माहिती आणि गोपनीयता पूर्णपणे सुरक्षित राहावी यासाठी NPCI अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचलणार आहे. ऑनलाईन पद्धतीने ग्राहकाचा पूर्ण मोबाईल क्रमांक समोरच्या व्यक्तीला दिसणार नाही. वाढत्या सायबर तक्रारी बँका आणि डिजिटल पेमेंट प्रणालीने दिले गेलेले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल स्थानकाच्या 96 वर्ष जुन्या वारसा इमारतीतील अनेक वर्षांपासून बंद आणि कमी वापरात असलेल्या प्रवासी विश्राम कक्ष आता बजेट हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहेत. इथं असलेल्या सध्याच्या रूमचं मूळ स्वरूप कायम ठेवत दिवाळीपर्यंत निवास सुविधा देण्याचा पश्चिम रेल्वे प्रयत्न आहे. गोंदिया जिल्ह्यात बिबिटोला शिवारामध्ये आढळलेल्या बिबट्याच्या 2 जोड्यांची त्यांच्या आईसोबत पुनर्भेट झाली. वन विभागानं वैद्यकीय तपासणी करून त्यांना लाईव्ह येणार आहे. आई आणि गौरीशंकर ट्रॅव्हल्सच्या खासगी बस अडवण्यात आल्या, त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसह अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली, परिस्थिती नियंत्रणात आणली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत CHB प्राध्यापकांच्या नियुक्त्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. 108 महाविद्यालयांना नियुक्तीची मंजुरी मिळाली असली तरी केवळ 52 महाविद्यालयांनीच प्रस्ताव सादर केलेले आहेत. विशेष म्हणजे सादर केलेल्या एकाही प्रस्तावाला अद्याप विद्यापीठाची मंजुरी अंतिम मान्यता मिळालेली नाही. पुढची बातमी. अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीत गेल्या 22 दिवसांपासून दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप MIMनं केला. पिण्याच्या पाण्यामध्ये गटारीचं पाणी मिसळत असल्याचा दावा करत MIMनं महापालिका आयुक्तांकडे निवेदन देत तातडीनं तपासणी करून समस्या सोडवावी अशी मागणी केली.